नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आता नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. आता सर्वच महिला पात्र होणार आहेत. महिन्याला 1500 रुपयासाठी कागदपत्राची टेन्शन दूर आहे. यामध्ये जे नवीन काही बदल करण्यात आलेले आहेत, तुम्ही कशा पद्धतीने पात्र होणार आहे यासाठीचा जो शासन निर्णय घेण्यात आलेला आहे, हा पूर्ण शासन निर्णय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागांतर्गत 12 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. यामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता सर्वच महिला पात्र होणार आहेत. मित्रांनो, या ठिकाणी आपण पूर्ण डिटेल समजून घेऊया. शासन निर्णयामध्ये नवीन सुधारणा करण्यात आलेली आहेत. कोणकोणती सुधारणा करण्यात आलेली आहेत, पहिले कोणते, या ठिकाणी तुम्हाला हे पात्रतेसाठी डॉक्युमेंट लागत होते, आता सर्व डॉक्युमेंटची झंझट या ठिकाणी दूर करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय दिनांक 28/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर योजनेच्या 28/6/2024 रोजीच्या शासन निर्णयामध्ये काही अंश सुधारणा करून दिनांक 3/7/2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आता यामध्ये सांगण्यात आलेले जे या ठिकाणी नवीन ठळक या ठिकाणी जे मुद्दे आहेत, ते ठळक मुद्दे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबींची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आली आहे. आता यामध्ये जे मान्यता देण्यात आली आहे, कशा पद्धतीने असणार आहे हे समजून घ्या. मित्रांनो, सदर कुटुंबासाठी कुटुंबाची व्याख्या खालील प्रमाणे राहील. आता यामध्ये कुटुंबाचा जो अर्थ आहे, पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले मुली हे कुटुंबाची व्याख्या आहे, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा, नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नाही. त्यामुळे आता बघा, या ठिकाणी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा, असा स्पष्टपणे उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे आता नवविवाहित जोडप्यांना इतर रेशन कार्डाची झंझट दूर करण्यात आली आहे. त्यांच्याकडे जो या ठिकाणी नवविवाहित महिला असतील किंवा जे काही पुरुष असतील, त्यांच्या पत्नीसाठी आता विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुमच्यासाठी कामाचं लागणार आहे. म्हणजेच मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी लावायचं आहे. आता हा मॅरेज सर्टिफिकेट कोणा ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे, तुमच्या गावातील ग्रामसेवककडे हे मॅरेज सर्टिफिकेट सहजरित्या मिळून जाईल. मित्रांनो, आता त्यानंतर पुढचा जो या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे, तो सुद्धा इथं पाहून घ्या. परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यास असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवासी असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतींचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात यावा. याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य या ठिकाणी धरलं जाणार आहे. आता त्यानंतर यामध्ये जो चौथा बदल आहे तो समजून घ्या. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टल बँक खाते ग्राह्य धरण्यात आले आहे. म्हणजे आता पोस्ट खात्यामध्ये तुम्ही हे पैसे सहजरित्या घेऊ शकता. एका दिवसाच्या आत पोस्ट खाता निघू शकतो. त्यासाठी ज्यांनी आतापर्यंत पोस्ट खाते काढलेले नाही आहेत, अशा महिलांनी लवकरात लवकर पोस्टमध्ये जा. 1 ते 2 दिवसामध्ये ते खातं निघून जातं आणि ते खातं तुम्ही या लेक लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही सहजरित्या वापरू शकता. मित्रांनो, त्यानंतर पुढचा जो बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून, आता बघा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जर ऑफलाईन तुम्ही अर्ज दिला असेल तर तो ऑफलाईन अर्ज तो त्या ठिकाणी तुम्ही जो एक 5 फोटो देत आहात त्यांना, तो 5 फोटो आता त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाणार आहे, कारण तोच ऑनलाईन आता केलं जाणार आहे, असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे लाईव्ह फोटो तुमचं घेण्याची या ठिकाणी काही गरज आता राहिली नाही. हे सर्व चेंजेस झालेले आहेत. सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, त्यानंतर या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे NULM यांचे समूह संघटन म्हणजे CRP
मदत कक्ष प्रमुख या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। त्यानंतर CMM सिटी मिशन मॅनेजर अशा सेविकांना सुद्धा या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलेलं आहे। सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरण्या घेण्यासाठी प्राधिकरण करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बघा, आता तुम्हाला हे जे अर्ज आहेत एवढ्या ठिकाणी तुमचे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत। आपण इथे सर्व माहिती घेतलेली आहे मित्रांनो। आता बघा, त्यानंतर पुढे केंद्र शासनाने विविध शासकीय योजनेचा लाभ या ठिकाणी बघा सांगण्यात आलेला आहे। विविध शासकीय योजनेचा जो लाभ DBT प्रणालीद्वारे देण्याचा प्रक्रियेत कार्यान्वित केली आहे। केंद्र राज्य शासनाच्या विविध योजनेमधील उदाहरण PM किसान, त्यानंतर पोषण मनरेगा असेल, त्यानंतर PM स्वनिधी असेल, त्यानंतर इथं JSY असेल, PMMVY असेल, अन्य तत्सम योजना जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील असा सुद्धा हा एक अतिशय मोठा दिलासा या ठिकाणी महिलांना दिला जाणार आहे। कारण यामध्ये PM किसान योजनेमध्ये जर तुम्ही पात्र असाल तरी सुद्धा तुम्ही आता यामध्ये पात्र असणार आहात। पोषण मनरेगा अंतर्गत जरी तुम्ही लाभ घेत असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील असा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। हा सर्वात मोठा बदल आहे। त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर त्यांचे KYC व आधार ऑथेंटिकेशन यापूर्वीचे झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज या ठिकाणी सांगण्यात आलेला ऑफलाईन अर्ज भरून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ देण्यात यावा। मात्र हे करत असताना पात्र लाभार्थी महिलांकडून सदर योजनेचा अर्ज भरून घेण्यात यावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। आता गाव पातळीवर ज्या महिलांना या योजनेमध्ये अर्ज करायचा आहे अशा महिलांनी कोणकोणत्या ठिकाणी अर्ज तुम्हाला करायचा आहे हे समजून घ्या। गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी। सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक, सदस्य, सचिव, अंगणवाडी सेविका राहील। त्यानंतर या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने लाभार्थी नोंदणी करण्यात यावी। ऑफलाईन अर्ज यथावश्यक ॲप पोर्टलद्वारे भरण्यात यावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ग्रामस्तरीय समितीमार्फत या ठिकाणी जी अंतिम लाभार्थी महिलांची यादी जी आहे प्रत्येक शनिवारी, आता बघा या ठिकाणी अजून एक स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे। प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गाव पातळीवर चावडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत, अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे। तसेच या ठिकाणी काही डुप्लिकेशन टाळण्यात यावी असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता ज्या लाभार्थ्यांचं या ठिकाणी एखाद्या वेळेस भरत असताना काही चुका झालेली असेल किंवा एखादा डॉक्युमेंट कमी पडलेलं असेल, ही सुद्धा आता चूक दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला अंगणवाडी असेल, ग्रामपंचायत असेल यांच्या मार्फत आता ती सुधारणा सुद्धा केली जाईल असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतर शासन निर्णय दिनांक 5/7/2024 ने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी या ठिकाणी अ+ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्ड स्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता तालुका स्तरीय समितीऐवजी वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। सदर समिती आता A+ म्हणजे अ+ अ व ब वर्ग महानगरपालिका पुरती मर्यादित न राहता सर्व महानगरपालिका क्षेत्रात वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे। त्यानंतर या ठिकाणी जो 12वा बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे तालुका वार्ड स्तरीय समिती मार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी व जिल्हा स्तरीय समितीने तालुका स्तरीय समितीवर देखरेख सहनियंत्रण ठेवण्यात यावा असा सुद्धा उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला आहे। मित्रांनो, 7वा जो बदल आहे महत्त्वपूर्ण तो सुद्धा समजून घ्या। नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटन, त्यानंतर CRP मदत कक्ष प्रमुख, त्यानंतर CMM म्हणजे सिटी मिशन मॅनेजर, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, अंगणवाडी परिवेशिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टल प्रति यशस्वी पात्र लाभार्थी नोंदी झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे बघा। फॉर बेनिफिशरीज 50 रुपये याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे। अंगणवाडी असेल, आशा सेविका असेल, मदत कक्ष प्रमुख जो असेल तो असेल,
आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र असेल, अंगणवाडी, परिवेशिका, ग्रामसेवक, आपले सरकार सेवा केंद्र, जे शासकीय अधिकारी तुमची ऑनलाईन नोंदणी करत असतील तर त्यांना 50 रुपये प्रति लाभार्थ्यासाठी गव्हर्नमेंट देणार आहे. त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी पैसे देण्याची सुद्धा गरज नाही. हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण बदल या ठिकाणी देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा शासन निर्णय प्रत्येक लाभार्थ्याकडे असणे आवश्यक आहे. व्हिडिओच्या टेलिग्राम ग्रुपवरती, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या ग्रुपवरती, जो टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती हा शासन निर्णय पाठवण्यात आलेला आहे. तो शासन निर्णय एकदा तुम्ही सविस्तर वाचून घ्या. अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.